नमस्कार, आपले स्वागत आहे डेली न्यूजपेपर ॲनालिसिसमध्ये. आज आपण बघू इंडियन एक्सप्रेस व द हिंदू 25 ऑगस्ट 2022. तर फ्रंट पेजपासून सुरुवात जर का केली तर आपण बघू इथे पॉलिटिकल न्यूज आहेत सगळे. जसं आपण बघितलं की ह्या पॉलिटिकल न्यूजची आपल्याला काही फारशी गरज नाही. एक छोटीशी महत्त्वाची न्यूज म्हणू शकतो की सुप्रीम कोर्ट जे आहे की कॉन्स्टिट्यूशन बेंच जो आहे सुप्रीम कोर्टचा त्यांचं जे आहे ॲनालिसिस करणार आहेत विविध केसेसचं. तर मग यामधून बघायची गोष्ट अशी, कॉन्स्टिट्यूशन बेंच काय असतो, त्याच्या पुढे कोणत्या केसेस जातात, त्यावर किती जज बसतात, हे थोड्याशा 2-4 गोष्टी बघायच्या आहेत. बाकी काही फारसं त्यामध्येही नाही. मग बाकीच्या न्यूज पण जनरल आहेत. यामध्ये एक छोटीशी करप्शनची न्यूज आहे. पिंपरी चिंचवडची एक्झाम्समध्ये डमी कॅन्डिडेट्स वगैरे असणं, पण तेही एक्झामच्या अँगलने फारसं काही नाही. पुन्हा हे सगळं फर्स्ट पेजवरचं कंटिन्युएशन असल्यामुळे याची आपल्याला फारशी गरज नाही. फक्त एक यामध्ये एक अजून बघू शकतो की सुप्रीम कोर्ट जे आहे ते PMLA जे आहे, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट, तर त्या मनी लॉन्ड्रिंग ऍक्टचं पुन्हा रिव्ह्यू करणार आहे, रिव्ह्यू पिटिशन. तर आपल्याला यातून घेण्यासारखं काय, तर प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट हा काय आहे, त्याचा पर्पज काय आहे, त्याच्या अंतर्गत जे आहे त्या कारवाई कशा प्रकारे होत असते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी कामाच्या आहेत. मग पुन्हा आपण बघूया नेक्स्ट. इथे तर कंटिन्युएशन इथे काही नाही. जनरल इथे सुद्धा पॉलिटिकल न्यूज आहेत सगळ्या. फक्त इथे एक महत्वाची न्यूज थोडी म्हणू शकतो, जी की आहे फॉरेस्ट ऑर नॉट, हे जे आहे डेव्हलपमेंट डायव्हर्जन ऑफ द फॉरेस्ट लँड, म्हणजे जी वन जमीन आहे त्याचं डेव्हलपमेंटसाठी किंवा इतर कामासाठी जे आहे, इंडस्ट्री आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्यासाठी जे डायव्हर्जन करतो आपण फॉरेस्ट लँडचं, त्याबद्दलची ही न्यूज आहे. यामधून जसं आपण काल परवा बघितलं की कसं डेव्हलपमेंट वर्सेस नेचर कन्झर्वेशन, इकॉलॉजिकल कन्झर्वेशन, या गोष्टीमध्ये जे डिबेट आहे त्याबद्दल ही न्यूज आहे. आणि कुठेतरी तुमच्या सिलेबससाठी किंवा एक्झाममध्ये वापरण्यासाठी याचा थोडाफार वापर होऊ शकतो. नंतर इथे एक कोपऱ्यामध्ये न्यूज आहे. नायजेरिया इंट्रोड्युसेस भारत बायोटेक्स रोटाव्हायरस वॅक्सिन फॉर इम्युनायझिंग चिल्ड्रन. तर यामध्ये 2-4 गोष्टी बघण्यासारख्या काय आहे. एक तर भारताचे इंटरनॅशनल रिलेशन्स, आपण वॅक्सिन प्रोव्हाइड वगैरे करणं, किंवा नंतर आपलं ओव्हरऑल ग्लोबल ऍक्सेप्टन्स ऑफ इंडियन वॅक्सिन्स जे आहे, जगामध्ये मान्यता मिळते आपल्या लसींना विविध प्रकारच्या, हे एक अँगल झाला थोडासा इंटरनॅशनल रिलेशन्सचा. दुसरा अँगल हा आहे की रोटा व्हायरस काय. तर रोटा व्हायरस हे किंवा ही लसीबद्दल थोडंसं प्रिलिम मध्ये प्रश्न येत राहतात किंवा एखाद्या वेळेस मेन्स मध्ये येऊ शकतो. रोटा व्हायरस जो आहे तो मुलांना डायरिया करणारा व्हायरस आहे. लहान मुलांमध्ये इन्फेक्शन होतं आणि बालमृत्यूचं एक मोठं कारण तो विकसनशील देशांमध्ये आहे. आपल्या जे आहे नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल आहे इंडियाचं, त्यामध्ये आपण इन्क्लूड केलेलं आहे रोटा व्हायरस वॅक्सिनला. आणि भारतीय बनावटीच्या कमी किमतीच्या रोटा व्हायरस वॅक्सिन ज्या, याला WHO ने मान्यता देऊन विविध देशांमध्ये त्यांचा वापर सुद्धा आता होत आहे. तर ही एक कामाची न्यूज आहे. बाकी इथे थोडस बघू शकता की एक महाराष्ट्रातील घटना आहे. ती महाराष्ट्रातील घटना पोलीस कस्टडी आणि आलिंग टॉर्चर यामध्ये कस्टडियल डेथ आहे. तर ही कस्टडियल डेथ जी आहे यामध्ये पोलीस ब्रुटॅलिटी किंवा पोलीस हाय हँडेडनेस ज्याला म्हणतात, बळाचा वापर, फोर्सचा वापर पोलिसांद्वारे, आणि त्याद्वारे होणाऱ्या कस्टडियल डेथ, त्याबद्दल मानवाधिकारांचं हनन, समाजातील वंचित घटक, हे सगळ्या मुद्द्यांचा एक नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन, ह्या सगळ्या मुद्द्यांची अशी हे न्यूज आहे. पूर्ण न्यूजमधून सिलेबस सारखं नाही, परंतु एथिक्समध्ये किंवा इंटरव्ह्यूमध्ये किंवा GS2-3 मध्ये, GS1च्या सोसायटीमध्ये असल्या न्यूज किंवा एसे मध्ये वापरण्यासाठी समाजातील या घटनांची माहिती आपल्याला असायला हवी. नंतर आपण जसं बघितलंय
की ही फ्रीबीजची डिबेट जी आहे ती कॉन्स्टंटली चालू आहे आणि त्याचं काही जेव्हा कॉन्क्रीट आपण जसं म्हटलं की रोजच काहीतरी येत आहे, सध्या तो हॉट टॉपिक आहे आपल्या न्यूजमधला, पण दररोज काही त्याची बघायची गरज नाही. नंतर बिल्किस केस जी आहे, बिल्किस बानो, त्याबद्दल सुप्रीम कोर्ट पुन्हा बघणार आहे. तर रिमिशन वगैरे ज्या पॉवर्स आहेत त्याबद्दल आपण बघून घ्यायला हवं. जसं आपण स्टॅटिक सिलेबस जो आहे की ज्या पार्डनिंग पॉवर्स आहेत गव्हर्नर आणि सुप्रीम प्रेसिडेंटच्या, त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती. द क्वेश्चन इन अमेरिका, संजय बरुआ यांचे आर्टिकल चांगले असतात. तर यामध्ये त्यांनी म्हटलं की अमेरिकामध्ये जे रिसेंटली फॉर्मर त्यांचे जे प्रेसिडेंट होते, राष्ट्रपती होते डोनाल्ड ट्रम्प, त्यांच्यावर विविध FBI ने जे आहे त्यांच्या विविध ठिकाणांवर, घरावर धाडी टाकल्या आहेत आणि ट्रम्प यांनी जे आहेत विविध सेन्सिटिव्ह मटेरियल आपल्यासोबत ऑफिस सोडताना परत नेलं, असं एक प्रकारचा आरोप आहे. त्या आरोपासाठी बऱ्याच दिवसापासून चौकशी सुरू होती आणि त्यांनी आता FBI ने धाडी टाकले. परंतु मग आता काय झालंय, जे त्यांचे सपोर्टर्स आहेत, रिपब्लिकन्स आहेत किंवा रिपब्लिकन नेते आहेत, ते म्हणतात की यामध्ये त्यांचा दोष नाही, तर जो आहे रुलिंग एस्टॅब्लिशमेंटचा वेंजेन्स आहे, त्यांची सूडबुद्धी आहे. तर मग हे थोडंसं प्रेझेंट कंडिशन ऑफ डेमोक्रेसी, जसं अमेरिका स्वतःला लिडिंग डेमोक्रेसी म्हणते, सगळ्यात ज्याला म्हणता येईल ओपन आणि फ्री सोसायटी आणि लोकशाही स्वतःला जे म्हणवते, त्यांच्या पुढे काय चॅलेंजेस आहेत किंवा सध्याचा आपला समाज कसा बदलत आहे, या गोष्टींसाठी हे आर्टिकल कामाचं आहे. हे आर्टिकल जे आहे तुम्हाला एसे साठी जे आहे खूप साऱ्या गोष्टी प्रोव्हाइड करतं. याला एसे, त्यामध्ये इंटरनॅशनल कंपोनंट्स, नंतर तुमचे करंट सिच्युएशन ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्स, ज्यांचा PSIR ऑप्शनल आहे त्यांच्यासाठी हे असले आर्टिकल महत्वाचे आहेत. बाकी हे पॉलिटिकर्स आहेत. नंतर इथे थोडं महत्वाचं आहे की हे जे क्रिस्टोफर जेफ्रलोट आहेत यांचं सोशियोलॉजी किंवा PSIR वाले जे ऑप्शनल आहेत त्यांच्यासाठी हे आर्टिकल महत्वाचं आहे. बाकी जनरल GS साठी जे म्हणू आपण ते फारसं महत्वाचं नाही. नंतर हे एक न्यूज आहे द वल्नरेबल शोअर. यामध्ये त्यांनी काय म्हटलंय, हे रिटायर्ड IPS ऑफिसर आहेत आणि त्यांची जी लिहिलंय ते आपली जी कोस्टल सिक्युरिटी आहे, सागर तटांची जी सुरक्षा आहे, आपल्या जो मुंबई हल्ला झाला होता तेव्हाही अशी बोटीच्या माध्यमातून जे टेररिस्ट हे भारतामध्ये आले होते आणि हल्ला केला होता. आता ही बोट सापडली, ती एका मच्छीमाराला दिसली आणि त्यांनी प्रशासनाला न्यूज दिली. तर आपल्या जे कोस्टल सिक्युरिटी अजूनही तेवढी स्ट्रॉंग नाही किंवा त्यांच्याबद्दल आपण काय करायला हवं, असं त्यांचं आर्टिकल आहे. त्यांनी सांगितले की कोऑर्डिनेशन वाढवायला हवं, जसं कोस्टल पोलीस आहे, नंतर ज्यामध्ये कोस्ट गार्ड आहे, कोस्टल एरियामधले पोलीस स्टेशन्स आहेत, नेव्ही आहे, यांचं कोऑर्डिनेशन असायला हवं. आपण टेक्नॉलॉजीचा वापरायला हवा. आपण सॅटेलाइट थ्रू मॉनिटरिंग करायला हवी. असे इंटरनल सिक्युरिटीचा जो आपला विषय आहे त्या अँगलनं आपली ज्याला म्हणता येईल कोस्टल सिक्युरिटी, कारण की सगळ्या ज्या मोठ्या नद्या आपले शहरं आहेत ते मॅक्झिमम आपले सागर तटावर आहेत. तर कोस्टल सिक्युरिटी, इंटरनल सिक्युरिटी GS3 जे आहे त्या GS3 साठी हे आर्टिकल महत्वाचं आहे. नंतर एक्सप्लेन जे पेज आहे इंडियन एक्सप्रेसचं, हे UPSC साठी काल खूपच महत्वाचं झालेलं आहे. तर सध्या त्यामध्ये काय होणार आहे, तर आपण फ्रंट पेजला बघितलं की PMLA व्हर्डिक्ट जे आहे सुप्रीम कोर्टाचं, सर्वोच्च न्यायालयाचं हे जे जजमेंट आहे त्याचा आता पुन्हा रिव्ह्यू घेतला जाणार आहे. तर रिव्ह्यू केव्हा केला जातो, फार कमी ठिकाणी सुप्रीम कोर्ट जे आहे आपली जजमेंट रिव्ह्यू करतं, कारण की थोडंसं फायनॅलिटी ऑफ जजमेंट ज्याला म्हणतात अशी एक कन्सेप्ट आहे. सगळ्या जजमेंट पुन्हा पुन्हा चॅलेंज होऊ शकत नाही. फक्त काही न्यायालय जेव्हा असं वाटतं की खूप जास्त मिस्टेक झालेली आहे न्यायदानामध्ये, तेव्हाच फक्त हे रिव्ह्यू केल्या जातं. मग यामध्ये काय PMLA बिल काय आहे, ते काय प्रिव्हेंट करतं,
तर काय मनी लॉन्ड्रिंग प्रिव्हेंट करतं. नंतर त्यामध्ये जे ईडीचे अधिकार आहेत किंवा बेल प्रोव्हिजन्स आहेत या गोष्टींबद्दल किंवा पीएमएलए अधिकाऱ्यांपुढे जे तुम्ही याला म्हणतात साक्ष दिली जाते, ती नॉर्मली पोलिसांसमोर जी साक्ष दिली जाते ती कोर्टामध्ये ऍडमिसिबल नसते, कोर्ट त्याला ग्राह्य पुरावा मानत नाही. परंतु ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर जी साक्ष दिली जाते ती कायद्यामध्ये असं म्हटलंय की ती ग्राह्य आहे न्यायालयामध्ये. तर पीएमएलए जो आहे तो GS2 मध्ये येऊ शकतो, GS3 मध्ये येऊ शकतो. तर पीएमएलए हे ऍक्ट आपल्याला माहित असायला हवं. नंतर टोमॅटो फ्लू सध्या न्यूजमध्ये आहे. नवीन प्रकारचा व्हायरस आहे, म्युटेट झालेला आहे बहुतेक तो, आणि लहान मुलांमध्ये तो इन्फेक्शन करतोय. त्यामध्ये खूप जास्त मोठे मोठे फोड ज्याला म्हणता येईल येतात, ब्लिस्टर्स येतात मुलांना. मग जे ऍडल्ट आहेत ज्यांची इम्युनिटी कमी आहे त्यांना सुद्धा ते होऊ शकतात. मग यासाठी काय करायला पाहिजे, आपण कोणता व्हायरस आहे हे सायन्स टेकसाठी महत्वाचं आहे, प्रिलिम्सच्या अँगलने महत्वाचं आहे. आणि जे ओव्हरऑल कन्सेप्ट आहेत एन्व्हायरमेंटचा, वन हेल्थ किंवा कसं आपलं क्लायमेट चेंज असो किंवा आपलं झुनॉटिक डिसिजेस जे आहेत प्राण्यांपासून होणारे, किंवा आपली जी जंगल तोड आहे, आपण जंगलांच्या आत घुसत आहे त्यामुळं होणारे जे त्रास आहेत किंवा व्हायरस आहेत, नवीन नवीन आजार येत आहेत, त्या सगळ्या अँगलना हा टॉपिक टोमॅटो फ्लूचा महत्वाचा आहे. हे इथे उलची फ्रीडम शिल्ड आहे. हे जे आपण बघितलं US आणि साऊथ कोरिया हे खूप मोठ्या मिलिटरी ड्रिल्स करणार आहेत आणि त्यांचं महत्व कसं आहे नॉर्थ कोरिया किंवा चायना रिलेटेड टेन्शन्समध्ये किंवा ज्याला म्हणता येईल त्यांचे संबंध जे ताणले गेलेले आहेत त्या अँगलने ह्या मिलिटरी ड्रिल्स महत्वाच्या आहेत. बाकी आपल्याला सिलेबसमध्ये खूप जास्त येईल असं त्या ड्रिल्सचं फारसं महत्व नाही. नंतर हे मंडला आर्ट बद्दल इथे बोललं आहे की UK मध्ये त्यांनी वापरलेलं आहे मंडला आर्ट. तर मंडला आर्ट काय आहे, हे खूप जुनं भारतीय ज्याला म्हणता येईल आर्ट किंवा चित्रकला आहे आणि त्याचा जो वापर केला जातो तो सगळ्या ठिकाणी किंवा आपण म्हणता येईल थोडा डिवोशनली किंवा ज्याला म्हणता येईल वर्शिपमध्ये पण, भक्तीमध्ये पण त्याचा वापर आहे. तर एखाद्या वेळेस जो आहे असा प्रश्न उचलून प्रिलिम्स मध्ये टाकला जातो की मंडला आर्ट काय आहे किंवा कुठल्या भागातला आहे. तर त्या अँगलने न्यूजपेपर मधल्या असल्या न्यूज ज्या येतात त्या तुम्ही थोड्या बघायला हव्या. नंतर हे जनरल न्यूज आहेत किंवा थोडेसे पॉलिटिकल टाईप आहे, त्यामध्ये आपल्याला फारसं काही महत्वाचं नाही. इकॉनॉमीचं पेज जे आहे त्यामध्ये लेबर कोड्स त्यांचं आता रोल आउट होणार आहेत. लेबर कोड्स 4 लेबर कोड्स बनवलेले आहेत आपले सगळे लॉ सिम्प्लिफाय करायला. तर हे लेबर कोड्स कसे आता सगळ्या लॉजना एकत्रित करत आहेत किंवा कसं सिम्प्लिफाय करत आहेत. लेबर लॉज जर का सिम्पल असले तर कशी इंडस्ट्री किंवा इकॉनॉमिक ग्रोथ होते, या सगळ्या अँगलनं तुम्हाला लेबर कोड्सची माहिती गरजेची आहे. नंतर ट्विटरची कंप्लेंट आहे पण त्याबद्दल फारसं काही आपल्या कामाचं नाही. इथे एक छोटी न्यूज आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्य जे आहे गॅसोलिन म्हणजे आपल्या फॉसिल फ्युएलवर चालणाऱ्या कार बंद करणार आहे 2035 पर्यंत. म्हणजे इलेक्ट्रिकल व्हेकल, ग्रीन टेक्नॉलॉजी आणि कार्बन एमिशन जे आहेत, उत्सर्जन जे आहे कमी करण्याच्या दृष्टीने हे पाऊल आहे. तर यामध्ये म्हणजे जनरल ट्रेंड बघण्यासाठी आहे, त्या न्यूज मधून खूप काही नाही पण जनरल ट्रेंड्स जे आहे त्यामध्ये आहे. तर अशा प्रकारे नंतर आज पुढे आहे द वर्ल्ड किंवा इंटरनॅशनल न्यूज. इंटरनॅशनल न्यूज मध्ये काय आहे तर ही अमेरिकेची इंटरनल न्यूज आहे. स्टुडंट्स लोन कमी करणे, त्याचा आपल्याला फारसा काही फायदा नाही. तिथे स्टुडंट डेप्ट क्रायसिस खूप जास्त आहे, ज्याला एज्युकेशन लोन जे आहे, पण आपल्याला त्याची काही म्हणजे एक्झामच्या दृष्टीने काही इम्पॉर्टंट नाही आहे. झेलेन्स्की युक्रेन वार ते म्हणणार आम्ही लढत राहणार, तर त्यामध्ये फारसं काही नाही. एक न्यूज आपल्याला बघण्यासारखी आहे की IMF चा बेलआउटचा प्लॅन चालू होत आहे श्रीलंका सोबत टॉक्स. तर एक छोटीशी प्रोग्रेस आहे त्यामध्ये, त्यातूनही डायरेक्ट एक्झाम मध्ये तर काही येणार नाहीये. फक्त एवढंच आहे की IMF मदत करतं बॅलन्स ऑफ पेमेंटचा क्रायसिस ज्या ज्या देशांचा होतो त्यांना. पुन्हा पाकिस्तान श्रीलंकेच्या रस्त्यावर जसं आहे आपण बघितलं कालच्या आर्टिकल मध्ये, तसं त्यांच्याकडे त्यांच्या जे लोक फ्लडने अफेक्टेड आहेत, पुराने अफेक्टेड आहेत, त्यांना मदत करण्यासाठी सुद्धा पैसे नाही.
आणि ते आंतरराष्ट्रीय कम्युनिटीला पुन्हा मागत आहेत पैसे. नंतर मग काल जसं बघितलं आपण, युरोपमध्ये खूप मोठा ड्रॉट पडलेला आहे आणि त्या दुष्काळामध्ये तसंच अमेरिकेतील टेक्सास वगैरे भागामध्ये पण दुष्काळ पडला आहे. हेच क्लायमेट चेंजचं उदाहरण आपण काल पण बघितलं होतं आणि खूप जास्त सिव्हिअर जे आहेत दुष्काळ पडत आहेत. मग यामध्ये आपण बघू शकतो की डायनासोर्सचे त्यांना ट्रॅक्स दिसलेले आहेत, पदचिन्ह वगैरे दिसले आहेत. यातून घेण्यासारखी गोष्ट ही आहे की क्लायमेट चेंज कशा प्रकारे आपलं सगळं अफेक्ट करत आहे. हे स्पोर्ट्सच्या न्यूज आहेत, थोड्या इंटरेस्ट असला तर बघू शकता, किंवा इंटरव्ह्यूसाठी वगैरे जेव्हा इंटरव्ह्यू जवळ असतो तेव्हा. आता बघू आपण आजचा द हिंदू. तर ही पहिली न्यूज आहे जी हे पॉलिटिकल आहे, यामध्ये फारसं काही नाही, या न्यूजचं आपल्याला काही काम नाही. नंतर हे बघितलं तर ही सुद्धा पॉलिटिकल न्यूज आहे, त्यामुळे त्यातही काही नाही. नंतर हे सुप्रीम कोर्टने फ्रीबीज बद्दल काहीतरी जजमेंट दिली होती 2000 बद्दल, पोल प्रॉमिसेस बद्दल, ती आता रिव्हिजिट करणार आहे. पण त्याचं काही फायनल आलं आपल्या अभ्यासाच्या कामाचं तेव्हा बघू. PMLA ची ही न्यूज आहे, तर ही रिपीट आहे, त्यामुळे आपण हे इंडियन एक्सप्रेस मध्ये ऑलरेडी बघितलंय. नंतर हे जनरल ऍडव्हर्टाइजमेंट किंवा अशा गोष्टी आहेत. नंतर हे जम्मू काश्मीरच्या न्यूज आहेत, पण आपल्या एक्झामसाठी किंवा इंटरनल सिक्युरिटी या अँगलने काही नाही, तर पॉलिटिकल आहेत. हे बघू शकता की दिल्ली टू सून गेट हायेस्ट नंबर ऑफ ई बसेस, म्हणजे हे केस स्टडी मध्ये किंवा पोल्युशन कमी करणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे, त्या अँगलने पब्लिक ट्रान्सपोर्ट. नंतर अर्बनायझेशन जो GS1चा टॉपिक आहे, शहरीकरणाचे तोटे किंवा आपल्या रस्त्यांवर वाढणारी गर्दी, ट्रॅफिकचे प्रॉब्लेम, त्या सगळ्या अँगलला हे केस स्टडी किंवा उपायांमध्ये तुम्ही ही गोष्ट टाकू शकता. बसेस वाढवणे, ई बसेस वाढवणे, तर हे एक छोटंसं वापरण्यासारखी न्यूज आहे. नंतर ही एक छोटीशी फेडरलिझम बद्दल न्यूज आहे की स्टेट्सच्या ज्या आहेत कर्ज घेण्याच्या मर्यादा किंवा त्यांची शक्ती आहेत त्यांच्यावर आपण हिट झालेले आहेत किंवा तेव्हा त्यांच्यावर आपण बंधनं घातलेली आहेत. परंतु ते गरजेचे पण आहेत, नाही तर मग स्टेट्स जे आहे बॉरो करत राहतील आणि जर दिवाळखोरीवर आले तर मग सेंटरला पैसे द्यावे लागेल. तर इकॉनॉमिक किंवा फिस्कल प्रुडन्स जो आहे ती विवेक बुद्धी आपल्याला सगळ्यांना वापरत राहावीच लागेल. हे एक असे न्यूज आहे की ओडिसाचा जे आहे एरिया आहे, डिस्ट्रिक्ट जो आहे ते पुन्हा ग्रीन एनर्जीकडे जात आहे. तर केस स्टडी म्हणून ह्या गोष्टी वापरू शकता तुम्ही. दिल्लीच्या ए बसेस आहेत किंवा हे आहे ओडिसाचं, हे तुम्ही केस स्टडीज म्हणून वापरू शकता. हे पेज आहे आपलं एडिटोरियल्सचं. G20 काय आहे तर 20 देशांचा पॉवरफुल नेशन्सचा ग्रुप आहे आणि जगातील विविध मुद्द्यांवर हेल्थ जसे असेल, इकॉनॉमी असेल, हेल्थ असेल, कोणतेही प्रेसिंग प्रॉब्लेम्स असतील, सिक्युरिटी असेल, त्या अँगलवर विचार करायला दरवर्षी यांचं समिट होतं. तर याची प्रेसिडेन्सी आता आपल्याकडे येणार आहे 2022 ते 23 मध्ये, म्हणजे ते 2023 चे आपण प्रेसिडेंट असणार आहे. मग ही समिट आपण होस्ट करणार आहे. तर याचं महत्व काय आहे हे या आर्टिकलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्याचं महत्व असं आहे की हे जे देश आहेत G20, तर 19 पॉवरफुल देश आणि 20वा जो आहे तो युरोपियन युनियन आहे. युरोपियन युनियन याला एक एंटिटी म्हणून इथे एंट्री दिलेली आहे. तर G20 जे 90% जे आहे तो जगाचा GDP, 80% व्यापार आणि 67% पॉप्युलेशन आहे. म्हणजे 90% GDP म्हणजे जवळपास सगळंच त्यामध्ये कंट्रोल आहे जगावर. तर त्यामध्ये फोरम आहे तो इंटरनॅशनल डिस्कशनचा, आपले जे पार्टनर्स आहेत त्यांच्यासोबत कोलॅबोरेशन वाढवण्याचा, किंवा चायना रशिया सोबत सुद्धा आपण डिस्कशन्स करू शकतो. किंवा असे जे प्लॅटफॉर्म असतात तिथं चायनासोबत जसे आपले टेन्शन्स वाढलेले आहेत, पण जे निगोशिएशन्स डायरेक्ट भेटी जिथे होऊ शकत नाही किंवा ते पब्लिक परसेप्शनसाठी चांगलं नाही, ते अशा फोरमवर त्या मीटिंग्स होऊ शकतात आणि बोलल्या जाऊ शकतात. असं जनरल आहे आर्टिकल, खूपही काही नाही त्यामध्ये.
नंतर मेकिंग आउट अ केस फॉर द अदर UBI इन इंडिया, यांचं म्हणणं आहे की युनिव्हर्सल बेसिक इन्शुरन्स द्या. युनिव्हर्सल बेसिक इन्कम हे जरी शक्य नसेल आपल्याला, तरी युनिव्हर्सल बेसिक इन्शुरन्स जो आहे हा सगळ्यांना मिळायला हवा. हेल्थ ॲक्सिडेंट लाईफ इन्शुरन्स हा सगळ्यांना मिळायला हवा. तर तो मिळायलाच हवा. आपल्याला माहिती आहे कोविडमध्ये लोकांना किती त्रास झाले. दरवर्षी ज्या आहेत भारतातल्या 2-5 लाख फॅमिलीज ज्या आहेत त्या BPL ज्याला म्हणता येईल गरिबी रेखेच्या खाली ढकलल्या जातात, कारण की त्यांना खूप मोठी एखाद्या फॅमिली मेंबरची हेल्थ इश्यू फेस करावा लागतो आणि हेल्थवर खूप जास्त खर्च करावा लागतो. तर हेल्थ इन्शुरन्स जो आहे तो खूप महत्वाचा आहे. स्ट्रँगलिंग ट्युनिशियस डेमोक्रेसी हे काही आपल्याला इंटरनॅशनल रिलेशनसाठी नाही. नंतर डेथ ऑफ इंदर मेघवाल, जो मध्य प्रदेशचा मुलगा ज्याला कास्ट व्हायलन्समध्ये मारला गेला, तर त्याबद्दलची ही न्यूज आहे. हे आर्टिकल येतच राहणार. फक्त आपण एकदा बघायचंय की हे आर्टिकल कसं आपल्या सोसायटीमध्ये अजूनही कास्ट सिस्टीम आहे किंवा ती किती जास्त प्रिव्हॅलंट आहे. कॉम्पिटिशन अमेंडमेंट बिल जे आहे आपण काल पण बघितलंय की यामध्ये कसं कॉम्पिटिशन कमिशन जे आहे ज्याला आपलं ते बिल अमेंड करणार आणि नवीन ज्या कंपन्यांची मोनोपोली आहे, मक्तेदारी आहे, त्यांच्याबद्दल बोलणार. टोमॅटो फ्लू हे बघितलंय आपण. सेंटरची ऍडवायझरी काय, तर काळजी घ्या, टेस्ट करा आणि आपल्या आयसोलेशन करा. फ्रीबीजची पुन्हा चालू आहे इश्यू, तो रिपीटेड आहे. ही एक छोटी न्यूज आहे. आपले पंतप्रधान जे आहेत जपानचे पूर्व पंतप्रधान शिंजो आबे ज्यांचे हत्या झाली, असॅसिनेशन झालं, त्यांचं फ्युनरल अटेंड करू शकतात, अंतिम विधी. तर हे इंडिया आणि जपान यातली रिलेशन्स किंवा अशा भेटींमधून ज्या थोड्या इन्फॉर्मल भेटी आहेत त्यामधून दोन्ही देशांचे संबंध किंवा शिंजो आबेबद्दल आपल्या देशातला आदर, तर ह्या सगळ्या गोष्टी यामधून अधोरेखित होतात. आपल्याला घेण्यासारखी गोष्ट म्हणजे इंडिया जपान यांचे रिलेशन किती चांगले आहेत किंवा किती गरजेचे आहेत. नंतर हे जे आहे ताश्कंदमध्ये रशिया युक्रेन टॉक्स करा असं आपले डिफेन्स मिनिस्टर म्हटले, युद्ध करू नका किंवा थांबवा. तर शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन काय आहे, हे चायना लेड ऑर्गनायझेशन आहे. त्यांनी बनवलं होतं तालिबान म्हणजे 2001च्या आसपास, जेव्हा त्या म्हणजे तालिबानच्या फॉल किंवा अफगाणिस्तान यांच्यामुळे जे सिक्युरिटी इश्यूज आहेत ते सगळ्या सराउंडिंग कंट्रींना अफेक्ट करतील आणि त्यामुळे हे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन जे आहे ते बनवण्यात आलं आहे त्या इश्यूंना टॅकल करण्यासाठी. तर हे चायना रशिया लेड फोरम आहे. आपण रिसेंटली त्याचे फुल टाइम मेंबर झालेलो आहोत आणि हे एक फोरम आहे जिथे आपण चायना वगैरे सोबत ज्याला म्हणता येईल टॉक्स करतो किंवा कोऑपरेशन करतो. सेंट्रल एशियन कंट्रीज रशिया आणि चायना यांच्यासोबत, त्यात पाकिस्तान सुद्धा SCO मध्ये. मग आपण जसं म्हणजे इंडियाची जी ॲबिलिटी आहे की आपले रिलेशन ताणलेले असताना सुद्धा त्यांच्यासोबत वर्क करणे किंवा मल्टिपल फोरम, आपण क्वाडचे पण पार्टनर आहे जो की ज्याला म्हणता येईल US लेड सिक्युरिटी इनिशिएटिव्ह आहे आणि SCO आहे ज्याला म्हणू शकतो आपण चायना लेड सिक्युरिटी इनिशिएटिव्ह आहे. तर दोन्ही ठिकाणी आपण जे म्हणतो आपले इंटरेस्ट प्रोटेक्ट करण्यासाठी डिप्लोमसीचा वापर आपण अशा प्रकारे करत असतो. जे IR मध्ये काही प्रश्न येतील त्या अँगलने ती न्यूज महत्वाची आहे. ही नेहमी चालणारी गोष्ट आहे की आपल्या जी मदर टंग आहे, आपली मातृभाषा आहे, त्यामध्येच सुरुवातीला तुम्ही चांगले शिकू शकता किंवा नंतर सुद्धा विचार करू शकता. नवीन जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे आपली त्यामध्ये या गोष्टीवर एम्फसिस देण्यात आलेला आहे आणि त्या आता म्हणजे मदर टंग मध्ये मातृभाषेमध्ये आपली लर्निंग वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही जनरल न्यूज आहे, यामध्ये फारसं काही नाही. मनरेगा त्यामधील काही रेग्युलेटरी आहे काय, चांगलं कसं करायचं. बोईंगचं फायटर प्लेन पण यांना आपल्याला एक्झाम मध्ये काही नाही. इंटरनॅशनल थाई कोर्ट मध्ये त्यांचे जे काही इंटरनल पॉलिटिक्स आहे त्याचा आपल्याला काही इश्यू नाही. ऋषी सुनक जेव्हा निवडले जातील तेव्हा बघू काय म्हणतात. ईस्टर्न सिरिया याचंही आपल्याला फारसं काही नाही. हे पुन्हा झेलेन्स्की म्हटले की आम्ही लढत राहणार, तर त्यांची समजा पॉलिसी आपण त्याला काही आपल्या एक्झामच्या अँगलने काही नाही. ही एक न्यूज आहे इकॉनॉमीच्या पेजवरची की GSTचं जे कलेक्शन आहे ते फायनान्शियल इयर 23 जे म्हणजे 22-23 जे आहे त्यामध्ये 20% वाढणार आहे. तर स्टेट्सचा जो आहे आता कंपेन्सेशन जे देत होतं सेंटर, तर ते कंपेन्सेशन आता बंद होईल
आणि मग त्यावेळी असा वाढलेला टॅक्स हा स्टेट्सला फायद्याचा ठरेल आणि त्यांच्या ज्या आहेत फिस्कल ज्याला म्हणता येईल ज्या प्रॉब्लेम्स आहेत त्यांना दूर करण्यास मदत करेल. आणि जे कोविड काळात जे नुकसान झालंय किंवा जे कर्ज वाढलंय राज्यांवर त्यासाठी सुद्धा हे वाढलेले टॅक्सेस महत्वाचे आहेत. पण याची एक कारण काय, फक्त टॅक्स यामुळे वाढतोय का की जी इकॉनॉमी वाढते, तर नाही, तर महागाई वाढते त्यामुळे सुद्धा हे टॅक्स कलेक्शन वाढत आहे किंवा इम्पोर्ट्स वाढत आहेत त्यामुळे सुद्धा हे टॅक्सचं कलेक्शन वाढत आहे. तर हे टॅक्स कलेक्शन ही पूर्णपणे चांगली न्यूज नाही, तर त्यासोबत इतर आपल्याला धोके सुद्धा आहेत. हे इंडियन फर्म ज्या आहेत त्या अमेरिकन सँक्शनला आपण बायपास करत आहोत का याबद्दल चालू आहे. तर ही छोटीशी न्यूज आहे, त्यामधून आपल्यासाठी काही नाही. नंतर कॉर्पोरेट बॉन्ड मार्केट ही इकॉनॉमीच्या अँगलनं म्हणजे थोडीशी कामाची न्यूज आहे की जे कॉर्पोरेट्स असतात त्यांना मार्केटमधून बॉन्डच्या द्वारे डायरेक्ट लोन मिळायला हवं रॅदर दॅन की बँकेकडे जाण्याची गरज पडावी. त्यामुळे मग कॉमन इन्व्हेस्टरला सुद्धा इन्व्हेस्ट करण्यास मदत व्हावी. मग जे आहेत कॉर्पोरेट जे कंपनीज आहेत त्यांना वाढण्यासाठी किंवा फंड मिळवण्यासाठी नवीन नवीन उपाय मिळतील आणि त्यातून इकॉनॉमी वाढेल असा एक ब्रॉड कन्सेप्ट आहे. तर त्या अँगलनं ही न्यूज बघू शकता, पण यावर प्रश्न असा काही येणार नाही, कन्सेप्ट समजून घेऊ शकता. ओके, तर हा होता आजचा द हिंदू. थँक्यू.